नमस्कार मित्रांनो, आपलं नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती तसेच स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे जी.के. प्रश्न आणि नवीन भरती अपडेट्स नियमित मिळतील। जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हा चॅनल तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये तब्बल 14,000 पदांची मोठी भरती अपेक्षित आहे। ही संधी 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारासाठी महत्त्वाची ठरणार आहे। या व्हिडिओमध्ये पदाची माहिती, पात्रता, संपूर्ण अभ्यासक्रम आणि तयारीची योग्य रणनीती जाणून घेणार आहोत। सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2026 मध्ये अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय पदे असू शकतात। साधारणपणे खालील पदांचा समावेश असण्याची शक्यता असते। संभाव्य पदे खालीलपैकी असतील मित्रांनो। पहिला जो असेल तो कालवा निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, पंप ऑपरेटर, गट क व गट ड पदे हे पदे असू शकतात। तर मित्रांनो, लेखी परीक्षेचे स्वरूप आणि नियम आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती 2026 साठी लेखी परीक्षेचे स्वरूप साधारणपणे पुढील प्रमाणे असू शकतं। परीक्षेचा प्रकार हा वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप असू शकतो। प्रश्न प्रकार हे बहुपर्यायी प्रश्न असतील। प्रश्न हे 100 ते 150 असू शकतात। यामध्ये एकूण गुण हे 100 किंवा 200 असू शकतात। परीक्षेचा वेळ हा साधारणपणे 90 मिनिटे ते 120 मिनिटे असू शकतो। निगेटिव्ह मार्किंग ही काही पदासाठी असू शकते, त्यामुळे अधिकृत जाहिरात नक्की पहा। महाराष्ट्र जलसंपदा विभागात भरती 2026 साठी लेखी परीक्षेत साधारणपणे खालील सब्जेक्ट असू शकतात। विषय पहिला जो असेल तो सामान्य ज्ञान। यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्प व धरणे, जलसंपदा संबंधित योजना, विशेष लक्ष द्या, महाराष्ट्रातील धरणे, कालवे, सिंचन प्रकल्प यांची माहिती प्रामुख्याने विचारली जाऊ शकते। विषय 2 जो असेल तो गणित। यामध्ये संख्या पद्धती, टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, प्रमाण व अनुपात, सरासरी, साधे व चक्रवाढ व्याज, वेळ व अंतर, डेटा इंटरप्रिटेशन, क्षेत्रफळ व घनफळ विचारले जाऊ शकते। हे विषय 3 व 4 म्हणजे भाषा कौशल्य, म्हणजेच मराठी आणि इंग्रजी भाषा। मराठी भाषेमध्ये व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी, शब्दसंग्रह, शुद्धलेखन, उतार्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो, इंग्लिश भाषेमध्ये काय विचारले जाऊ शकते? इंग्लिश भाषेमध्ये ग्रामर, सिनोनिमस, अँटोनिमस, एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, पॅसेज हे यामध्ये विचारले जाऊ शकते। तर मित्रांनो, या भरतीमध्ये पदानुसार आवश्यक आणि तांत्रिक आणि शारीरिक पात्रता कशी असेल? तांत्रिक विषयामध्ये जर पद तांत्रिक असेल, उदाहरणार्थ कनिष्ठ अभियंता, यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग बेसिक्स, जलव्यवस्थापन, सिंचन तंत्रज्ञान, मोजमाप पद्धती, पंप आणि मोटार संबंधित माहिती याची पात्रता असावी लागते। आणि त्यानंतर शारीरिक चाचणी। यामध्ये काही फील्ड पदासाठी शारीरिक पात्रता असे असेल मित्रांनो: उंची, धावण्याची चाचणी, शारीरिक क्षमता। मित्रांनो, या भरतीसाठी अभ्यास कसा करावा? तर मित्रांनो, रोज 5-6 तास अभ्यास करा। मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका सोडवा। चालू घडामोडीसाठी दररोज वर्तमानपत्र वाचा। गणित आणि रिझनिंगचा सराव सतत ठेवा। अधिकृत जाहिरात आल्यावरच अंतिम अभ्यासक्रम तपासा। तयारी आजच सुरू करा। जलसंपदा विभागातील 14,000 पदांची ही भरती तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे। व्हिडिओ आवडल्यास अशाच व्हिडिओ आणि वेगवेगळ्या भरतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।